बघा हे आंबे इथले रस्त्याच्याच कडेला मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. कधी आला तर तुम्ही अवश्य भेट द्या. एकदम छान असं मंदिर आहे. पांडेश्वरीतून जवळ आहे का नाही? पांडेश्वरीत आहे ना? जवळच आहे तिथं. तर एवढी अशी पिंड आहे अशीच, आपण बसलो तर नाही दिसायचं. पांडेश्वर होय. चारिधाम केलं ना, हा. तिथं यज्ञ केल्या बघा पाहून नाही. पांडेश्वर काशीपेक्षा तीर्थ मोठे बघू एक दिवस येणार आहे आम्ही भजनाला. लय भारी आहे. बर बर नक्की. तिथं पण सप्ताह आहे ना आता. बर बर येऊ. हे काय आमच्या बाप्पूंचे सासरवाडीचे. हा. चला येऊ का? ते म्हणजे पूर्वीच ते गुप्तलिंग आहे, त्याच्यावर वीज पडली होती. हा. वीज पडल्याच्या नंतर त्याला चिर पडली. हा. चिर पडल्याच्या नंतर आतमधनं एक गडवा, धान्य हा. सगळं निघालं. होय. हा, जसंच्या तसं कवा केलेलं असेल यज्ञ त्यावेळेच. छान आहे ना मंदिर. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी एक वीज चमकली. वीज मंदिराला घासून गेली. इथं घासून गेल्यानंतर त्याची शिळा पडली. आणि शिळा पडल्यानंतर ती लोक असं बोगदा पडला म्हणून ती बघायला आली. तर बघितलं तर शिवलिंग आहे. हा हे. आणि मग नंतर लक्षात आलं की शिवलिंग वरती आहे. मग ती काय ती तसला दरवाजा बनवून बघा त्याला म्हणजे देवाने ती वीज चमकायची शिळाच बाहेर पडली. तेव्हा ते त्यांना कळलं की इथं शिवलिंग आहे. आता जेजुरीत बी आहे ते ह्याला महाशिवरात्रीलाच उघडलं जातं. परत त्याच्या वर्षाची ती वर चढायचं म्हणून खाली यायचं परत वरती काय त्यात आजोबा बसलं होतं. आजोबा आम्ही आता आंबी या ठिकाणी भजनासाठी आलेलो आहोत आणि इथे एक महादेवाचं मंदिर आहे. शिवलिंग आणि महादेवाच्या मंदिराच्या वरती एक असे शिवलिंग आहे बघा. प्राचीन काळात पांडवकालीन काळामधलं हे मंदिर आहे. एक जेजुरी आणि दुसरा आंबीच्या या ठिकाणी शिवलिंग आहे. जेजुरीच्या ठिकाणी जसं म्हणजे वरती शिवलिंग आहे मंदिराच्या वरती, तशा प्रकारचं हे मंदिर आहे. एक असं छोटासा जाण्यासाठी छोटा रस्ता आहे. कधी या ठिकाणी आले तर नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या.